नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? IPLचं जे काही 2024चं 17वं संस्करण झालं त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए KKR हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर KKRने IPLचं जे काही 17वं संस्करण होतं त्याचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि KKRने कोणाचा पराभव केलेला आहे? तर SRHचा या ठिकाणी पराभव केलेला आहे. सनरायझर्स हैदराबादचा या ठिकाणी पराभव करून IPL 2024चं जे काही शीर्षक आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे. ऑलरेडी काल रात्री 7:30 वाजता आपण IPL 2024 याच्यावरील जेवढेही परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न बनत असतील तेवढे सगळे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळात वेळ काढून रात्रीचा 7:30चा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? जागतिक भूक दिवस म्हणजेच वर्ल्ड हंगर डे हा आपण दरवर्षी केव्हा साजरा करत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 28 मेला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी वर्ल्ड हंगर डे म्हणजेच जागतिक भूक दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2024 ची थीम काय आहे तर लिहून घ्या, थ्रिविंग मदर्स थ्रिविंग वर्ल्ड अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर 2024. ठीक आहे, एक पॉइंट लिहून घ्या. का आपण हा दिवस साजरा करतो? तर जे काही लाखो करोडो लोक आहेत ज्यांना योग्य पोषण या ठिकाणी मिळत नाही, आहार या ठिकाणी मिळत नाही, जेवण या ठिकाणी मिळत नाही, त्यांच्या संघर्षाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मागचा मेन उद्देश आहे. ठीक आहे, पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिना संपत आलेला आहे तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. नॅशनल डिफेन्स अकादमी म्हणजेच काय? NDA याच्यामध्ये कमांडंटचा प्रभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. गुरचरण सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी कमांडंटचा प्रभार या ठिकाणी सोपवण्यात आलेला आहे. कशामध्ये? NDA मध्ये. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. सर्वप्रथम 1 जुलै 1990 रोजी त्यांची भारतीय नौदलामध्ये नियुक्ती झालेली होती. ते क्षेपणास्त्रे तसेच तोफखान्यामध्ये पारंगत आहेत. प्रहार आणि रणजित जहाजांवरती भारतीय नौदलाच्या ताफ्यातील ते सदस्य देखील होते. याशिवाय त्यांनी INS खुकरी आणि INS विद्युत याचे देखील नेतृत्व केलेले आहे. त्यांचं नाव आहे गुरचरण सिंग आणि आता ते कोण असणार आहेत तर NDA मध्ये कमांडंट म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी प्रभार सोपवण्यात आलेला आहे. दुसरा प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच आपण काय करूया, नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. लिहून घ्या, काळजीपूर्वक ऐका आणि लिहून घ्या. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेत किशोर मकवाना. दक्षता आयुक्त AS राजू. CBSEचे अध्यक्ष राहुल सिंग. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग. इंडियन स्टील असोसिएशनचे अध्यक्ष नवीन जिंदाल. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख सदानंद वसंत दाते.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक पियुष आनंद, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक राजीव कुमार शर्मा, नौदलाचे नवीन प्रमुख बनलेत दिनेश कुमार त्रिपाठी, नौदलाचे नवीन उपप्रमुख बनलेत कृष्णा स्वामीनाथन आणि NDA मध्ये कमांडंट पदी या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत गुरचरण सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. नुकत्याच झालेल्या PLFS याच्या सर्वेक्षणानुसार जानेवारी ते मार्च 2024 या 3 महिन्याच्या क्वार्टर्समध्ये किंवा तिमाहीमध्ये तरुणांची जी काही सर्वाधिक बेरोजगारी आहे ती कोणत्या राज्यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या काय म्हणतोय मी. PLFS म्हणजेच काय, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे. या सर्वेक्षणानुसार किंवा या सर्वेनुसार जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीमध्ये तरुणांची सर्वाधिक या ठिकाणी बेरोजगारीबद्दल केरळमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. याच्याबद्दल काही महत्त्वाचे चार्ट्स आहेत त्याच्यावरती आपण नजर टाकूया. लिहून घ्या. असे कोणते राज्य आहेत ज्या ठिकाणी जे काही हायेस्ट अनएम्प्लॉयड जो काही रेट आहे तो आहे, तर त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे केरळ, 2 नंबरला आहे जम्मू काश्मीर, 3 नंबरला आहे तेलंगणा, 4 नंबरला आहे राजस्थान आणि 5 नंबरला आहे ओडिसा. जर तुम्हाला असं विचारलं असे कोणते राज्य आहेत ज्या ठिकाणी लोएस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट आहे, तर त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे दिल्ली, 2 नंबरला आहे गुजरात, 3 नंबरला आहे हरियाणा. जर तुम्हाला असं विचारलं हायेस्ट फिमेल अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजेच या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये अनएम्प्लॉयमेंट जो काही रेट आहे तो सर्वात जास्त कुठे आहे, तर 1 नंबरला आहे जम्मू आणि काश्मीर आणि 2 नंबरला आहे केरळला. जर तुम्हाला असं विचारलं, हे झालं महिलांच्या बाबतीमध्ये. पुरुषांच्या बाबतीमध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट सर्वात जास्त कुठे आहे, तर त्या ठिकाणी 1 नंबरला आहे केरळ आणि 2 नंबरला आहे बिहार. हे झालं पुरुष आणि महिलांबद्दल. जर तुम्हाला असं विचारलं लोएस्ट फिमेलचा जो काही अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो कुठे आहे, तर 1 नंबरला आहे दिल्ली आणि 2 नंबरला आहे गुजरात आणि लोएस्ट जे काही अनएम्प्लॉयमेंट रेट आहे पुरुषांमधील त्याच्यामध्ये सुद्धा 1 नंबरला आहे दिल्ली आणि 2 नंबरला आहे गुजरात. थोडंसं कन्फ्युजन होत असेल, व्हिडिओ मागे घ्या, शांतपणे या ठिकाणी ऐकण्याचा प्रयत्न करा. एकदम मी सुटसुटीत करून तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न होता कशा संदर्भात, हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट या तिमाहीमध्ये कोणत्या, जानेवारी ते मार्च 2024 मध्ये कोणत्या राज्यामध्ये नोंदवण्यात आला, केरळ राज्यामध्ये. तर जाता जाता आपण केरळ बद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 4. सन 2023-24 मध्ये कोणत्या राज्याने अलीकडेच या ठिकाणी सर्वाधिक ट्रान्समिशन लाईन्स या ठिकाणी कनेक्ट केलेले आहेत, जोडलेले आहेत. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, UP. उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. खूप चांगली गोष्ट आहे, अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 4थ्या नंबर बद्दल या ठिकाणी 2-3 पॉईंट लिहून घ्या. पॉवर प्लांटमध्ये निर्माण झालेली वीज पॉवर प्लांट पासून खूप दूर असलेल्या भागामध्ये राहणाऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रान्समिशन सिस्टीम ही महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावते. 1460 CKM म्हणजे सर्किट किलोमीटर, 220 किलोवॅट किंवा त्यावरील ट्रान्समिशन लाईन्स या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. हे जे काही सर्वाधिक ट्रान्समिशन लाईन्स जोडण्याच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे गुजरात, 3 नंबरला आहे तमिळनाडू आणि 4 नंबरला आहे आंध्र प्रदेश. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 5. नुकत्याच झालेल्या कान फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये ग्रँड प्रिक्स श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट निर्माता कोण ठरलेला आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पायल कपाडिया असं त्यांचं नाव आहे. 77वा वार्षिक कॅन्स चित्रपट महोत्सव होता पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, ज्याच्यामध्ये या ठिकाणी प्रतिष्ठित ग्रँड प्रिक्स जिंकणारी ही भारतातील पहिली व्यक्ती ठरलेली आहे. पायल कपाडिया असं त्यांचं नाव आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 6. भारताला पुढील पिढीची म्हणजेच नेक्स्ट जनरेशनचं
अणु इंधन देण्याची जी काही घोषणा आहे, डिक्लेरेशन आहे, अलीकडेच कोणत्या देशाने केलेली आहे? या ठिकाणी स्वाभाविक आहे पर्याय क्रमांक सी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रशियाने अशा प्रकारचे या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहे, घोषणा केलेली आहे. भारताला नेक्स्ट जनरेशनचं जे काही अणु इंधन आहे ते देण्याचं या ठिकाणी घोषणा केलेली आहे. रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. 5व्या वेळेस या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट पदी त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे. 2036 पर्यंत याच ठिकाणी हे या ठिकाणी ॲक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत. राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, महत्त्वाचा प्रश्न आहे, लिहून घ्या. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीची अणु सुरक्षेवरील 4थी आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच कोठे संपन्न झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, व्हिएन्ना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 4थ्या क्रमांकाची जे काही आंतरराष्ट्रीय परिषद आहे, इंटरनॅशनल समिट आहे, ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. कशावरती? इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीची अणु सुरक्षेवरील 4थ्या क्रमांकाची आंतरराष्ट्रीय परिषद. प्रश्न आहे परिषदेबद्दल. तर लगेच झालेले जे काही महत्त्वाचे समिट्स आहेत, परिषद आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. दिव्य कला मेळा 2024 झाला त्रिपुरामध्ये. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक झाली भारतामध्ये. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 झाली नेदरलँडमध्ये. 10वा जागतिक जलमंच झाला या ठिकाणी वर्ल्ड वॉटर फोरम झाला बाली इंडोनेशिया या ठिकाणी. जागतिक मत्स्य व्यवसाय समिट झाला 2023 मध्ये गुजरात या ठिकाणी. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट भरवण्यात आला होता मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 झालं, आयोजित झालं इंडोनेशियामध्ये. COP28 संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP28 झालं या ठिकाणी UAE या ठिकाणी. G77 शिखर परिषद 2024 मध्ये झाली युगांडा या ठिकाणी. आणि 2024 मधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट झालं दुबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 8वा. कोणत्या देशाने अलीकडेच राष्ट्रपतींच्या तत्वज्ञानावरती आधारित AI मॉडेल लॉन्च केलेलं आहे, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च केलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या देशाने अलीकडेच प्रेसिडेंटच्या तत्वज्ञानावरती, राष्ट्रपतींच्या तत्वज्ञानावरती आधारित असलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. मी आत्ताच सांगतो, 2-3 स्टार मार्कून ठेवा. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नुकत्याच झालेल्या उझबेकिस्तान आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय जिम्नॅस्ट कोण ठरलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दीपा कर्माकार असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी दीपा कर्माकार स्क्रिप्ट्स हिस्ट्री बाय क्लिंचिंग इंडियाज फर्स्ट एव्हर गोल्ड ॲट द एशियन चॅम्पियनशिप अशा प्रकारचा हा या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय जिम्नॅस्ट या ठिकाणी ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. खेलो इंडिया स्पोर्ट्स हॉस्टेल आणि आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनीच्या पहिल्या बॅचचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, पुण्यामध्ये या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. WHOने अलीकडेच वॉक द टॉक योगासन कार्यक्रम कोठे आयोजित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, जिनिव्हा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला फक्त कमेंट कोणी करून दाखवू शकेल का, हे जे काही जेनेवा आहे या ठिकाणी कोणत्या कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थांचं या ठिकाणी मुख्यालय आहे? एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, जेनेवा या ठिकाणी. तोपर्यंत आपण काय करूया, WHO बद्दल चर्चा करूया. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे. जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल. 7 एप्रिल 1948 ला स्थापना झाली. मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. सध्याचे डिरेक्टर जनरल महासंचालक आहेत टेद्रोस ॲधानॉम. उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन. मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार. आणि टोटल या ठिकाणी सदस्य देश आहेत 194. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. मुनीब अमीन भट यांचा नासाच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर हे जे काही मुनीब अमीन भट आहेत, कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे या ठिकाणी व्यक्ती आहेत? तर पर्याय क्रमांक ए, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे ते व्यक्ती आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन कोणत्या देशामध्ये बनवले गेलेले आहे? जर्मनी, भारत,
अमेरिका की जपान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.